नितेश राणे यांनी ओमराजे निंबाळकरांवर टीकास्त्र सोडले। युबीटी वाल्यांनी किरकिर केली तर आम्हाला बोलवा असं ते म्हणालेले आहेत। यासोबतच नितेश राणेंच्या टीकेला ओमराजेंनी देखील प्रत्युत्तर दिले। जनता ही सगळ्यांचा बाप असते असं ओमराजे निंबाळकर म्हणालेत। जनतेचे प्रश्न किरकिर वाटत असेल तर ते आम्ही करणार असं देखील ते म्हणालेत। बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा। आपण काही 100% मंत्री सारखे वागत नाही, तुम्हालाही माहिती आहे। आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये। साहेबांना आठवण करून द्यायला लागते, अरे नितेश तू आता मंत्री झालाय। भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे, नाहीतर ती काय भाषा चालणार नाही। धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? जर त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा। आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो। मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही। सामान्य जनतेचे प्रश्न जर तुम्ही किरकिर समजत असाल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहेत। त्यामुळे शासनालाही बुरदंड नको, त्यांनाही त्रास नको। इथं धाराशिव मध्ये कुठेतरी त्यांच्यासाठी जागा शोधा, एखादं घर शोधा आणि इथंच त्यांना मुक्कामी राहू द्या। म्हणजे किरकिर झाल्याच्या नंतर जी काय त्यांना तरतूद करायची किंवा जी काय कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलं ती कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी त्यांना पार पाडता येईल आणि शासनाचा विमानवारीचा खर्चही वाचेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।